हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी मस्त असा बांगड्याचा रस्सा बनवणार आहोत। फक्त एका बांगड्यापासून हा बांगड्याचा रस्सा बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हा एक बांगडा स्वच्छ असा धुवून कट करून साफ करून घेतलेला आहे। बांगड्याचा रस्सा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका कढईमध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं तेल आपण टाकले। त्यामध्ये आता लसणीच्या पाकळ्या टाकायच्या, साधारणतः 3 ते 4 लसूण आपण ठेचून टाकलेले आहेत। कढीपत्त्याची पानं टाकलेत 7 ते 8। कढीपत्ता आणि लसूण मस्त अशी तडतडली की त्यामध्ये आपण एक अख्खा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। आता हा कांदा मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत। मोठ्या आकाराचा अर्धा टोमॅटो घेतलाय आपण इथे। आता हे सगळं व्यवस्थित आपण तेलावरती परतून घेऊयात। छान असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचाभर इतकी धने पावडर यामध्ये टाकायची आहे आणि आता पुन्हा मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण 2 मोठे चमचे भरून मालवणी मसाला टाकायचा आहे। अगदी मोठे 2 चमचे भरून आपण यामध्ये मालवणी मसाला टाकलाय। आता हा मसाला आपल्याला करपून नाही द्यायचा, त्यासाठी यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत। नाहीतर मग मसाला करपला की पूर्ण जी आपली ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीची पूर्ण चव खराब होते। अजून थोडंसं पाणी यामध्ये ऍड करूयात। आता यामध्ये 1 चमचाभर इतका गोडा मसाला टाकायचा आहे आपल्याला। मालवणी मसाल्याने ना ऑलरेडी ग्रेव्हीला घट्टपणा येतो, त्यामुळे आपल्याला जास्तीचं काही याच्यामध्ये टाकायची अजिबात गरज नाही। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता गोडा मसाला सुद्धा अगदी छान असा मिक्स झाला पाहिजे। त्यानंतर यामध्ये हे जे बांगड्याचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत ते टाकायचे। मच्छी टाकले की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मासे जेव्हा कच्चे असतात तेव्हाच ते अशा पद्धतीने हलवून घ्यायचे। एकदा का मासे शिजले की मात्र ते हलवायचे नसतात, नाहीतर मग पूर्ण आपल्या ग्रेव्हीमध्ये काटे जातात माशांचे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आवश्यकतेप्रमाणे। आपण खूप पातळ अशी ग्रेव्ही बनवणार नाहीये, थोडी घट्टसर अशी ग्रेव्ही बनवणार आहे। हे पाणी नंतर आटलं जातं, त्यामुळे आपण अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये इथे पाणी टाकलेलं आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। ह्या ग्रेव्हीला आता एक मस्त अशी उकळी आलेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपल्याला 1 कोकम टाकायचं आहे। कोकमाने कोणत्याही माशांना अगदी अप्रतिम अशी चव येते। आता यावरती झाकण ठेवायचे आणि साधारणतः 10 ते 12 मिनिटांसाठी मासे छान असे शिजवून घ्यायचेत। इथे तुम्ही पाहू शकता मासे अगदी मस्त असे शिजलेले आहेत, अगदी मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण जास्त चमच्याने हे मासे हलवणार नाहीयेत, अशा पद्धतीने कढई वगैरेच हलवून घ्यायची। चमच्याने अजिबात मासे हलवायचे नाहीत, म्हणजे मासे तुटत नाहीत आणि त्याचे काटे सुद्धा ग्रेव्हीमध्ये येत नाहीत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे मासे शिजलेले आहेत आणि ग्रेव्ही सुद्धा अगदी मस्त अशी बनली आहे। गार्निशिंगसाठी आता वरून थोडी कोथिंबीर टाकूयात। अशा पद्धतीची माशांची ग्रेव्ही तुम्ही बनवलीत ना तर तुम्ही ती भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशीही खाऊ शकता। खरंच खूप अप्रतिम लागते। आपण या ठिकाणी हा बांगड्याचा मासा घेतलेला, तुम्ही कोणताही मासा वापरू शकता आणि अशा पद्धतीची माशाची ग्रेव्ही बनवू शकता। खूप सोपी रेसिपी आहे, डेफिनेटली ही रेसिपी घरी ट्राय करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।